काँग्रेसचे उमेदवार मला भेटले होते आणि त्यांना उमेदवारी देखील जाहीर झाले, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी 2 दिवसांपूर्वी केलं होतं. यावर काँग्रेसचे प्रदेश सचिव सत्संग मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. हिंमत असेल तर काँग्रेसचा कोणता उमेदवार त्यांना भेटून गेला हे दानवे यांनी जाहीर करावं, असं म्हणत दानवे आपल्याकडे योगायोगाने खासदार राहिले असून मनोरंजन करण्यासाठी ते असलं चुकीचं वक्तव्य करतात, असं देखील मुंडे म्हणाले. मात्र मुंडे यांच्या प्रत्युत्तरामुळे आता जालन्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. सर मला एक सांगा, तुम्ही काँग्रेसच्या निवडणूक उमेदवारीसाठी मागणी केली होती आणि कालच रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय मंत्री माजी यांनी असा दावा केला आहे की काँग्रेसचे उमेदवार मला भेटले होते आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. तर हे उमेदवार कोण आहात, आपण आहात का? नाही, नाही. काय आहे रावसाहेब दानवेंचं काम मला तर असं वाटतंय, की ते खासदार राहिले आपल्याकडे योगायोगाने त्यांचा नशिबाचा भाग होता. पण हे दरवेळेस मनोरंजन करण्यासाठी ते काहीतरी बोलत असतात. मी आव्हान करतो रावसाहेब दानवेंना, की त्यांनी कोणता उमेदवार त्यांना भेटून गेला काँग्रेसचा त्याचं नाव त्यांची हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करावं. आणि ते खरंच अशा तडजोडी करतात का? आणि करत असतील आणि त्यांना जर एवढाच विश्वास असेल, की ते काँग्रेसचे उमेदवार ठरवतात, तर तीही त्यांना मनोरंजन करण्यासाठी त्यांनी चुकीचे स्टेटमेंट देऊ नये असं माझं मत आहे.